नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. AC रंगोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजची ही रांगोळी आपण काढणार आहोत 8 ते 8. ही रांगोळी आहे आपली बटरफ्लायची. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझे फॉलोवर्स वाढतील आणि तुमच्या मदतीने मी तुम्हाला नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि माझं चॅनल पुढे जाईल, जेणेकरून तुमचं मला सहकार्य लाभेल. तर मी तुम्हाला इथे नवीन रांगोळ्या दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही माझं सहकार्य करत आहात म्हणूनच मी पुढे जाते आणि तुमच्यासाठी नवीन रांगोळ्या घेऊन येते. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला 8 ते 8 असे ठिपके आखून झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची आहे. ही रांगोळी फुलपाखराची आहे ना, त्यामुळे अशा प्रकारे मी इथे डिझाईन टाकून घेते. तुम्हाला कळेल अशा प्रकारे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते. चारही बाजूने आपल्याला असे फुलपाखरं बटरफ्लाय काढून घ्यायचे आहेत. आता ह्याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. आपल्याला आता हे बंद करून घ्यायचं आहे आणि आपले बटरफ्लाय तयार करून घ्यायचे आहे. आपल्याला तर ही रांगोळी आवडेलच आणि लेकरांना पण ही रांगोळी खूप आवडेल. तुम्ही एकदा ट्राय तर करून पहा. मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका. तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत येतील, आम्ही वाट पाहेन. तर आपल्याला अशी ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेगवेगळे कलर टाकून घेऊ शकता. तर मी इथे 4 कलर वापरलेले आहेत. तर कलरफुल रांगोळी आपल्याला एकदम सुंदर दिसते ना. तर यासाठी मी पुन्हा इथे डार्क करून घेतलेला आहे, त्यामध्ये डिझाईन काढून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये डिझाईन ॲड करू शकता. आणि यानंतर मी इथे डॉट टाकून घेतले. तर या डॉटमध्ये पण आपल्याला कलर भरून घ्यायचे आहेत. माझ्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडत असतील अशी मी आशा करते आणि तुमच्यासाठी नवीन रांगोळ्या घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे आपल्याला डॉटमध्ये कलर भरून झाल्याच्या नंतर मधल्या डॉटमध्ये पण आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे.